आप इसकी इंक्वायरी करें। 300 की रिपोर्ट में धमकी देते हैं। मानव समाचार, मानवता के हक में। हॉस्पिटल बनने के बाद वहाँ पे साधन क्या रहेगा? जैसे अभी हारून अंसारी हॉस्पिटल अपना चालू है, वहाँ पे पेशेंट जाने के बाद उनको सिविल भेजा जाता है, सिविल से ढूंढिया भेजा जाता है। यहाँ से अभी 2 महीने 3 महीने में हारून अंसारी से जब पेशेंट निकला तो हॉस्पिटल के बाहर डिलीवरी हो गई। अभी 3 दिन 4 दिन पहले की बात है। तो वहाँ पर साधन क्या है? बोलते बीपी नहीं रहने के बाद भी बोलते बीपी है ना। उनके काम नहीं करना रहता तो सिविल शिफ्ट करते, सिविल वाले है तो ढूंढिया शिफ्ट करते। डॉक्टर नहीं है, डॉक्टर ट्रेन पे रहते हैं, सर ज्यादा बताने की वजह से धुलिया नहीं। यहाँ पर अपने हारून अंसारी में आज भी मशीनरी की, ऑक्सीजन की और जो भी पेशेंट को जरूरत लगती है वो आज इनके पास है कि उपलब्ध, तो पूछो इनसे। एक मामूली ट्रीटमेंट नहीं करते, हॉस्पिटल तो करेंगे अपने, कोई सुविधा नहीं हुआ है, कुछ भी नहीं है। यानी सुविधा के नाम पर एकदम कांग्रेस के राज में हॉस्पिटल बना, लेकिन आज 15-20 साल में वहाँ एक्सरे मशीन नहीं है, सोनोग्राफी मशीन नहीं है, MRI मशीन नहीं है, यहाँ तक के वो खून टेस्ट का भी वो बाहर भी जाते। ऐसा करते करते पेशेंट की डेथ हो जाती। बताओ आप, ये मालेगांव शहर में ये कर क्या रही है लोग? आधे से ज्यादा यहाँ गरीब लोग रहते हैं, और गरीब लोग जो है ना डिलीवरी में जो जाते आते हैं तो इनको दुनिया भेज देते। कभी हारून अंसारी, कभी सिविल, ऐसा करते करते वो बीच में उनकी डेथ हो जाती। आए दिन मेरे सामने कई बच्चियां जो है ना एक्सपायर हो जाती जाते जाते। और मैं कहाँ तक कि मैंने बहुत आवाज उठाई, मैंने मोबाइल में भी बोली, मैंने हर जगह बोली, लेकिन ये कहीं सुनवाई नहीं हो रही। हॉस्पिटल जनरल हॉस्पिटल सिविल है, 2 मोठे रुग्णालय आहे, एक हारून अंसारी हॉस्पिटल आहे जे NHMच्या अंडर आता 1-2 वर्षापूर्वी कसं झालं आहे, आणि एक मॉड्युलर हॉस्पिटल आहे तिथं 80 बेड होते, पण आपण त्यातले 40 जे 60 बेड आहेत तर ते महिला बालरुग्णालयाला दिले सध्या, त्यांचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तिथं फक्त OPD आहे. पण हारून अंसारीला आपण सगळं सीझर वगैरे सगळं करतो. सध्या तरी फक्त सीझर होतात, कारण ते गायनेक रिलेटेड हॉस्पिटल आहे NHMच्या अंडर, आणि आपले त्याच्यानंतर 14 नागरी आरोग्य केंद्र आहे, आणि 14 नागरी आरोग्य केंद्राच्या अंडर आपण उपकेंद्र 38 उपकेंद्रांचं आता त्यातले 38 मधले 14 उपकेंद्र आपण सुरू केले, 3-4 महिन्यापूर्वी सुरू केले, आणि 24 जे उपकेंद्र आहेत तर त्यांचा आता कॉल केलेला आहे, म्हणजे टेंडर जर ओपन झाले तर ते होऊन जाते. तर आता जी पदभरती पण आपली जवळपास सगळी झाली मॅडम, त्याच्या अनुषंगाने जी पदभरती ती केली आहे. हारून अंसारीचा जो प्रॉब्लेम ते म्हणतात, आपल्याकडे एक NHMच्या अंडर आपण एक गायनेकोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिक, पिडियाट्रिशियन, ऑर्थोपेडिशियन, ENT सर्जन, आणि नंतर बाकीच्या ठिकाणी पण गायनेकोलॉजिस्ट वगैरे सगळीकडे अवेलेबल आहेत. मोस्टली आपण 2 सर्जन पण अवेलेबल केले आहेत आता, पण सर्जनला ॲक्च्युली ते सर्जन अलाउड नाही आहे, पण आपण MBBS बेसिसवर OPD बेसिसवर ठेवलेलं आहे. समजा आपल्याला पोस्ट ऑपरेटिव्ह काही प्रॉब्लेम आला, कारण आपल्याकडे ICU सेटअप नाही आहे म्हणून, आपल्याकडे फक्त सीझरचं प्रायमरी OP आहे की जिथं फक्त सीझर होऊ शकतं किंवा डिलिव्हरी होऊ शकते. रोजचं आपले 10 ते 15 डिलिव्हरी किंवा 10 ते 15 सीझर आहे, त्याच्यासाठी एक आपण पॅनल केलेलं आहे. साधारण 16 लोकांचं पॅनल आहे, त्याच्यात अॅनेस्थेटिक 16 आहे, आणि अॅनेस्थेटिक 7-8 अॅनेस्थेटिक आहे, आणि 16 गायनेकोलॉजिस्ट. अशा पद्धतीचं सध्या आहे. आपल्याला जे प्रायमरी स्ट्रक्चर आपले, पण आपल्याला जे सेकंडरी किंवा टर्शरी जे आहे सेंटर ते फक्त सिव्हिल आहे मॅडम, कारण सिव्हिलला 24 आवर्स गायनेकोलॉजिस्ट असतात. तिथे बऱ्यापैकी गायनेकोलॉजिस्टची संख्या आहे, आणि मग ते असं काही असेल, समजा पेशंट PIH असेल, प्लासेंटा प्रिव्हिया आहे, बऱ्यापैकी इथे G4, G5, G6 पेशंट असतात, मल्टीपॅरा असतात. अशा वेळेला मग जर त्यावेळेला तुम्ही वाटलं की ह्या पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट डिलिव्हरी काही प्रॉब्लेम होऊ शकतो, तर अशा वेळेला ते रेफर करतात. काल एका पेशंटचं दुर्दैवाने जे म्हटलं, हो येस मैंने देखा, तुरंत आयुक्त साहेबांचा मला इमिजिएट फोन आला, सर नाशिकला होते, त्याच्यामुळे आम्ही लगेच गेलो. तर मॅडम तिला एक वेगळ्या प्रकारचं केलॉइड नव्हतं, न्यूरोफायब्रोमॅटोसिस होतं, की जे थोडंसं धोकादायकच होतं. त्या स्टाफने पण ते बघून घाबरले. तर जर पेशंटला सीझरची वेळ आली तर मग हिला कुठून सीझर करायचा असं त्यांच्या डोक्यात चाललं होतं. तर त्यावेळेला पेशंटला चेक केलं तर ती 4-5 सेंटीमीटर डायलेटेड होती. तिची डिलिव्हरी G3 असल्यामुळे त्यांना अंदाज नाही आला की लगेच डिलिव्हरी होईल. त्या डिस्कशनमध्ये त्यांनी तिथे जे गायनेकोलॉजिस्ट फरादिबा तर त्यांच्याशी पण चर्चा केली. त्यांनी सांगितलं इथं राहू देत, पण तोपर्यंत त्यांना वाटलं की हिला जर LSCSची वेळ आली तर मग आपल्याकडे करणं थोडंसं धोकादायक, म्हणून मग त्यांनी तो थोडा निर्णय घेतला. पण नंतर ती G3 असल्यामुळे एका कॉन्ट्रॅक्शनमध्ये ती नेमकं तिथंच जाईल.
पण बेबी त्यांनी व्यवस्थित केलं, रिससिटेट केलं, बेबी केलं, फिमेल पण ती माता पण व्यवस्थित आहे, अडचण नाही आली. पण मी त्यांना तशी सूचना आज मी आता सरांना ते सगळं प्रकरण सांगितलं आणि तशा स्ट्रिक्ट सूचना पण दिल्या मॅडम. आणि जे काही सीझर रेफर होतात जे डॉक्टर जे पेशंट आपले रेफर होतात मॅडम, तर रेफर पेशंटचं सरांच्या याच्याने आदेशाने आम्ही प्रत्येक पेशंटचं ऑडिट करणार आहे. त्यांना तसं सांगितलं आहे की पेशंट कुठे कसा आणि कुणाकडनं आणि कशासाठी तुम्ही रेफर केलं त्याचं प्रत्येक पेशंटचं ऑडिट घेणार. म्हणजे त्यांनाही लक्षात येईल की आपण कुठले पेशंट पाठवायचे किंवा हे हायरिस्कमध्ये टाकायचे किंवा नाही टाकायचे. बराच प्रॉब्लेम असा येतोय मॅडम त्या डॉक्टरांना की हँडलिंग होते पेशंट, BOMS डॉक्टरांकडे जात आहे तिथं हँडलिंग होतंय, हँडलिंग झाल्यानंतर पेशंट तिकडे नेलं जातं, तिकडं गेल्यानंतर मग CPD असते किंवा हँडलिंग झाल्यानंतर त्यांनाही ती पोस्ट ऑपरेटिव्हची भीती वाटते, कन्व्हर्जन आले किंवा काही त्यांना काही फिजिशियनची गरज पडते. आपल्याकडे फिजिशियन नाही मॅडम, आम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर फिजिशियन जॉईन केले, ते हार्डली 2 तासासाठी येतात, ते पण रिक्वेस्ट करून केलेले आहेत. तर तेवढं फिजिशियन नसल्यामुळे तो आपल्याला एक प्रॉब्लेम आहे. जर समजा आपल्याला हे सगळे आपल्या आस्थापनाच्या सगळ्या पोस्टवर जर फिजिशियन मिळाला, सर्जन मिळाला, तर मग आपण तिथं ICU किंवा NICU प्रॉपर डेव्हलप करणार. आणि वाडिया 30 बेडेड आहे आपल्याला एक ICU डेव्हलप करायला मॅडम आहे, वाडिया आहे आता. कारण मग मॅडम NICU ला आपल्याकडे पिडियाट्रिशियन जॉईन होत नाही. आम्ही हे जे जॉईन झाले हे खूप रिक्वेस्ट जॉईन होते, काय होतं थोडं वर्कलोड खूप येतो आणि त्याच्यामुळे ते जॉईन नाही होत. तरी आम्ही जे 15 फायनान्सच्या अंडर जे काही आमचे सब सेंटर आहेत, ते 14 नागरी आरोग्य केंद्र आहे, तिथे कंटिन्युअस गायनेकॉलॉजिस्ट पिडियाट्रिशियन यांच्या कंटिन्युअस व्हिजिट असतात. प्रत्येक वार ठरवले त्यांच्या 15 व्हिजिट आहेत. सांगितलं 16 गायनेकॉलॉजिस्ट येस मॅडम, पण ते पॅनलवर आहे. ते फक्त सीझरला येतात, सीझरसाठी येतात, ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत. आणि गायनेकॉलॉजिस्ट ऑनररी आपले किती? ऑनररी आपले 2 24 तास नाही राहत मॅडम. ऍक्च्युली काय होतं की 24 तास आहे, वेल ट्रेंड आहेत सगळेजण जे आहेत ते, आणि तिथे जर त्यांना काही अडचण आली तसं काही वाटलं, कारण आतापर्यंत एवढ्या पेशंटमध्ये सहसा काही अडचण येत नाही मॅडम. कारण पोस्ट ऑपरेटिव्ह पण स्टिचेस वगैरे हे झालं असं काही अजून तरी आढळलं नाही. कारण आपलं जे मेडिसिन पण देतो आपण ते हायर अँटीबायोटिक पण एकदम प्रॉपर असतं. 3 दिवस मेडिसिन देणार, त्यांचं पोस्ट ऑपरेटिव्ह केअर पण तितकी व्यवस्थित घेतली जाते. तर अजून तरी तसा प्रॉब्लेम नाही. आणि SOS जर इमर्जन्सी आली तर ते गायनेकॉलॉजिस्टला इमिजिएटली कॉल करतात. आणि तसं प्रायव्हेट प्रॅक्टिशनर पण बऱ्यापैकी म्हणजे सगळेच आम्हाला कोऑपरेट करतात. आणि त्याशिवाय 10 ते 15 सीझर जे पेशंट आहे ते गायनेकॉलॉजिस्टने बघितलं पाहिजे. हो मॅडम. आणि हे गायनेकॉलॉजिस्ट त्यांना 24 तास उपलब्ध राहील असं साल भर में रिक्शा में, एम्बुलेंस में और हॉस्पिटल के बाहर कितने ऐसे हादसे हुए, कितनी डिलीवरी हुई, आपको पता है मैडम? जैसे इससे पहले आप दुनिया में पेशेंट को भेजना कब बंद करेंगे? एक मिनट, दूसरा विषय हम प्रतिनिधि है ना, हमारे पास आते हैं, कॉल आते हैं, फोन आते हैं. एक अपने सर्जन डॉक्टर कितने हैं वहाँ सीजर करने वाले? 16. एक डॉक्टर कितना सीजर करता है? देखो अभी वो जिनका वो बोलते हैं हमारा 4 कर सकते हैं, 5 कर सकते हैं, 5 से 6 हुआ दूसरा सीजर नहीं करते. आप इसकी इंक्वायरी करिए हारून अंसारी हॉस्पिटल. मैडम इससे पहले महासभा में भी अपनी एक चर्चा हुई थी कि जैसे अपने गायनेकोलॉजिस्ट जो लिए 16 अपॉइंट करे फुल टाइम है ना, और एक अपन ने उनसे एक रेट फिक्स करे कि पर डिलीवरी उनको ये देने का. तो महासभा में भी एक सुझाव आया था कि जितने भी जैसे अपने कंसल्टेंट है, फिजिशियन है, उनको भी अपन कॉन्ट्रेक्चुअल बेसिस पे या मिनिमम कंसल्टिंग भी वो अपन बार बार यही बोलते हैं कि अपने को कंसल्टेंट अवेलेबल नहीं रहते. ठीक है, अपने को परमानेंटली नहीं रहते, लेकिन एक सुझाव महानगर अपनी महासभा में आया था कि फिजिशियन को बुलाना, एक मीटिंग करना, और जो भी उनका मिनिमम कंसल्टिंग जो चार्ज है वो करके पर वो पेशेंट, हर पेशेंट के लिए उन्होंने उपलब्ध कर. क्यों नहीं कर रहे अपन इसमें? ये सुझाव आम्ही घेतलंय पॉलिक्लिनिक जो कन्सेप्ट आहे तर त्या NOHM मध्ये डिलीवरी रोड पे, आगरा रोड पे
हॉस्पिटल के बाद सिविल में लाते लाते कितनी डिले बनी एक साल में रोड और मैडम एक बार इससे पहले ये भी अपनी चर्चा हुई कि जो भी गायनेकोलॉजिस्ट अपने पैनल पर है, जब इमरजेंसी रहती है तो फोन करते हैं तो वो अवेलेबल नहीं है। हमने इससे पहले भी बोले थे कि उनका दिन फिक्स कर दो। नहीं मैडम, अभी पीछे भी ऐसी हुआ, पीछे एक केस हुआ तो एक गायनेकोलॉजिस्ट, मैं नाम नहीं लूंगा, और वो एनेस्थेटिस्ट ने और गायनेकोलॉजिस्ट ने दोनों अवेलेबल नहीं थे। वो यानी ये बोले फिर अपन जिसका यानी दूसरे को बोले वहाँ डे फिक्स नहीं है, तुम चार्ट करके देते होगे लेकिन वहाँ पर अवेलेबिलिटी वैसी नहीं रहती जैसे आप करके देते। डॉक्टर लोकांची मीटिंग हो चालेल मॅडम, ते मॅडम प्रायव्हेट सेवा देऊ शकतात, त्यांना आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. हो मॅडम, आता हे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आता ज्या वेळेस 10 ते 15 एका वेळेला सीझर होतात, तर मॅडम आपलं तेवढं ड्रम 10 सीझरचं होत असेल तर इतकी ओटी एका वेळेला वापरणं पण थोडंसं धोकादायक होऊ शकतं. आम्ही आता एवढी ओटी वापरल्यानंतर 10 ते 15 पर डे सीझर आणि सीझर जे काही आपल्याला 10 पर डे 6, 7, 8, 9, 10 मॅक्सिमम आपल्याकडे किती ओटी ओटी एकच आहे ना आपण. आणि मग एका ओटीचं एवढं होत असेल तर ओटीचा फ्युमिगेशनचा प्रॉब्लेम, म्हणजे आमचा आता एका पेशंटचे स्टिचेस खराब झाले, तो पेशंटची फॅटी पेशंट होतो, तर साहजिकच तिथे स्टिचेस हे होतं. आणि काय होतं की लोकांची गर्दी होते, बघणारे येणारे जाणारे बेडवर बसतात वगैरे, थोडंसं हे पण होतं. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह तिचे बर्स्ट ॲब्डोमेन झालं, तर त्याच्यामुळे तिला तिथं मग फ्युमिगेट करायचंय. मग ते बंद करायचं तर आम्हाला सिव्हिलला पहिली इन्फॉर्म करावं लागणार आहे की आम्ही 3 दिवस ते बंद करू, फ्युमिगेट करू, तो कल्चरला पाठवू आणि त्याच्यानंतर मग सुरू करू. कारण इतकं जर होत असेल तर इन्फेक्शन नको व्हायला, हा पण एक प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे स्टाफ कमी आहे का? नाही, स्टाफ आहे मॅडम, 800 नाही मॅडम. आपला जर आपल्याकडे रिक्रुटमेंट होणारच आहे, आस्थापनामधून होणारच ते आहे. आपण रिक्रुटमेंट करू शकतो आणि त्याला एक्सपांड करता येईल का, अजून एखादी ओटी बांधता येईल का? वाडियात होईल मॅडम, वाडिया आणि अलीगढ आल्यानंतर. अरे मैम अभी 3-4 साल लगेंगे उसको, तो अभी वो बात मत करो. अभी वाडिया 2-4 महीने में स्ट्रक्चर पूरा हो जाएगा, नहीं, बाबू लेकिन ज्यादा अगर 1 साल लगेगा, उधर की लेकिन वाडिया अभी पूरा होने में है। भाई क्या हुआ? अरे हॉस्पिटल तो बहुत है लेकिन उसमें सामान नहीं है, तो ये जो पेशेंट गरीब लोग जो परेशान हो रहे हैं उसका क्या? तुम लोग लीव भी दे देते हैं, जाओ MRI करा के आओ, जाओ खून टेस्ट करा के आओ. क्या तकलीफ है गोटी बनाने की, पैसा और नहीं खुद एक पेशेंट को लिया जाता है. ये देखिए गरीब गया ना, उसको हल्के में लेते. फूड केंद्र जो बना लेंगे, नागरिक आरोग्य केंद्र बना लेते, वहाँ स्टाफ नहीं रहता मैडम. अभी तुम्हारे पास 14 है, 14 में स्टाफ नहीं है. 14 नागरी आरोग्य केंद्र का प्रोटोकॉल इमरजेंसी में कुछ नहीं. नहीं भाई, पहले मेरी बात सुनो, एक बात सुनो. ये अभी पहले मेरे को ये बोलो कि तुम ये कर ये कोटी अपन ने बना ली तो अपना क्या बिगड़ने वाला है? जैसे वो उधर के भी लोग हैं ना, एक उधर के भी लोग हैं ना, उधर कितना पॉपुलेशन बढ़ गया कि एक ही ओटी के ऊपर भरोसे पे अपन नहीं गया. नहीं, अभी ओटी बनाने के लिए उतना हारून अंसारीतच मॅडम ते स्ट्रक्चर आहे एवढं मोठ्या यूज प्रमाणात, तर तिथंच ओटी मायनर आणि मेजर ओटी. आपल्याला हे जे 10 सीझर होता, हे मेजर ओटी 2 टेबल आहेत, एका वेळेला 2 टेबल चालू, तर ते 2 टेबल आणि नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह लक्ष ठेवणं पण आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह करणं किंवा तेवढा स्टाफ तर आपण आता आस्थापना आणि इसका पता है अच्छे से. नहीं, सही बात है साहब, डिसाइड करेंगे. आपण एक काम करू, आपण तिथे विजिट करू. येस आणि तिथे आपल्याला काय करता येईल सुरू करते डॉक्टर. हा, त्या हॉस्पिटलच्या संदर्भातच आपल्याला कशी करता येते. असं स्टाफ पण आपल्याला एरियातले पेशंट तिथेच झाले ना. हो, त्याचं हे नाही सर, त्यांना ती सेवा मिळायला सगळ्यात लोक मग तो सिव्हिल म्हणा किंवा इतर आपले महानगरपालिकेचे आहेत. आता वाडिया हॉस्पिटल मोठं आहे, ते पण जेवढे हॉस्पिटल तिथे व्हिजिट करू आणि आपल्याला काय निर्णय घ्यायचा पेशंटला सेवा देणं हे आपल्याला. अरे ताई, यहाँ से पेशेंट भेज देते, ये तो इतनी हद हो गई थी कि यहाँ से पेशेंट भेजते वहाँ पर जनरल अस्पताल में, वो वहाँ पर देखते भी नहीं, वहाँ से बोलते तुम लेके जाओ धुरिया. कहीं ऐसा होता है कि नॉर्मल डिलीवरी गाड़ी के अंदर रहती है, एक नहीं अनेक, हमेशा का मसला है. ये इतनी नालायकी करते हैं वहाँ. ये लोग तो भेजते थे, वो लोग तो हाथ भी लगाते नहीं, बोलते डायरेक्ट हमारे माले गाँव के लोग कुछ काम नहीं है. 300 की रिपोर्ट में धमकी देते हैं. अगर पानी नहीं है पीने का, पूछे उसको बुला के डॉक्टर को. अगर पानी पीने के लिए टॉयलेट के अंदर देख लेंगे तो एक दोबारा बोलेंगे इसको बंद करो.
ताई ऐसा है इसके अंदर एक मिनट ताई, उसमें ऐसा है कि लोग प्रतिनिधि जो बात कर रहे हैं ये नागरिक की सुविधा के लिए बात कर रहे हैं। और जहाँ सिविल हॉस्पिटल और मैडम जो बोले हारून अंसारी 30 बेड का हॉस्पिटल, कितने बेड का हॉस्पिटल है? 30 बेड का। सवाल ये आ रहा है यहाँ पर कि सुविधा नागरिक को मिलती नहीं, और जहाँ डॉक्टर्स को ज्यादा कम ज्यादा बोलते हैं, पुलिस की धमकी देते हैं, 353 मारने की बात करते हैं। तो क्या नागरिक, यहाँ का जो नागरिक है मालेगांव शहर का, क्या वो लावारिस है? नहीं लावारिस है क्या? इनको जाके बोलेंगे तो ये पुलिस की धमकी देंगे। तो ये बंद होना चाहिए, लोगों की सुविधा होना चाहिए। सुविधासाठी आपण आणि तिथे आपल्याला काय लोकांना आपल्याला काय सुविधा काही जास्तीत जास्त जे जे आवश्यक आहे ते आपल्याला करावंच लागेल। त्याच्यासाठी परमिशन कोणाची घ्यायची काही विषय नाही कारण महानगरपालिकेचा लोकांना जास्त विश्वास असतो। तुम जब आएंगे ना तो किसको बोल के मत आओ, सिर्फ वहाँ की गंदगी देखना चल के, तो एक दिन पहले ना सफाई लगा देंगे। मालेगांव के अंदर जब आता है ना सफाई पूरे शहर के अंदर सफेद मार के रखते, हर एक नंबर है हमारा गाँव सुंदर मालेगांव। एक पेशेंट सिविल हॉस्पिटल के अंदर अपेंडिक्स का था, वहाँ डॉक्टर बोले मैं मंगल और बुध के दिन ऑपरेशन करता हूँ। पेशेंट कम से कम 2 घंटा उसको तकलीफ से चिल्लाने लगा। मेरी कमिश्नर साहब से बात हुई, मैडम से बात हुई, डॉक्टर वहाँ पे आए और पेशेंट को उठा के प्राइवेट हॉस्पिटल में ले गए और 30,000 का बिल दिए। ये कहाँ का तरीका है? मैंने कमिश्नर साहब को कंप्लेन करा, मैडम से बात हुई, मैडम बोले हमारे अंडर में वो हॉस्पिटल नहीं आता, हम डॉक्टर को क्या बोलेंगे? अगर हम पगार दे रहे तो कैसे बिल नहीं आएगा? पगार हम दे रहे ना डॉक्टर को।